नाहीत. याचं कारण असं की या प्रकारचे विचारवंत हे विचार ऐकल्यानंतर खरं कष्टी होतात. मदर टेरेसांना नोबेल पारितोषिक मिळालं असेल, जगानं त्यांचा जय जयकार केला असेल. रजनीशांनी एवढंच सांगितलं की सारखं त्या अजाण अर्भकांविषयी या बाई का बोलतायत. जन्मायला येईल त्या बालकाचं त्यांना कौतुक आहे, कारण कदाचित त्या बालकांचं धर्मांतर घडवून आपला धर्म समृद्ध करण्याचा विचारही त्यांच्या मनात नसेल. कशावरून हे बोलायचं काम त्यांनीच करावं. त्यामुळे दिलेलं पारितोषिक हिरावून घेणं काही शक्य नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं. अर्थात ते बरोबर की चूक हा प्रश्नच उद्भवत नाही की जगात अनेक प्रश्न आहेत, प्रौढांचे प्रश्न आहेत, वृद्धांचे प्रश्न आहेत. हे सगळे सोडायचे आणि फक्त कुठेतरी फेकून दिलेली मुलं गोळा करत राहायची. परंतु मुळात ज्यांनी आपल्या आयुष्याचा एक आकार दिलेला आहे त्या माणसांचे काही प्रश्न आहेत की नाही तेही जाणून घ्यावेत. हा फटकळपणा जो होता तो मला वाटतं तो कदाचित त्यांना भोवला असावा. त्यांचा जो मूलभूत विचार हा काय मानायचा, तर माणसाच्या जीवनाचे जे मर्म आहे ते त्याच्या अंतर्यामी कुठेतरी स्फूर्ती रूपानं वावरत आहे. आणि ही त्याची स्फूर्ती त्याच्याच काही कृत्यामुळं, त्याच्या काही वृत्तीमुळं, काही सामाजिक बंधनामुळं अशी भरडली जाते आहे, चिरडली जाते आहे. एखाद्या वाढणाऱ्या झाडावरती एखाद्या पर्वताचा कडा कोसळावा तसं परंपरेच्या कड्याखाली ही स्फूर्ती दडपली जाते आहे. तेव्हा ती मुक्त व्हावी एवढंच त्यांना म्हणायचं होतं. खरं जास्त काही सांगायचं नव्हतं. पण हेच याहीपेक्षा वेगळ्या शब्दात सांगण्याचं काम काही लोकांनी केलंय. सर्वपल्ली राधाकृष्णन या आंतरिक एकांताविषयी म्हणाले होते, सॉलिट्यूड ऑफ द सोल इज द बर्थ प्लेस ऑफ रिलिजन. की त्यांना शेवटी रजनीशांना हा सॉलिट्यूड ऑफ द सोल हवा होता की आपण बहिर्मुख होतो, एकाग्रचित्त कधी होतच नाही, स्वतःकडे कधी बघतच नाही. आपण कोण हा जुना प्रश्न आहे. मी कोण हा उपनिषद कालाच्याही अगोदरपासून माणसाला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आणि आपणाला आत्मबोध कधी घडतच नाही. आणि म्हणून कोणीतरी म्हटलंय की शेवटी आत्म्याचं मोठेपण, हा मोठेपणाचा आत्मा हे अजून मोठ्या मोठ्यानं कळलं नाही. त्यामुळं दिसायला असणारे हे मोठे प्रत्यक्षात खोटे आहे. त्या माणसाला आत्मबोध घडला पाहिजे आणि आपण आहोत कसं हे कळलं पाहिजे. पण आपलं सगळं जगणं जे आहे ते कोणासाठी आणि कशासाठी कळतच नाही. आपण पाहतो का तर पाहण्याची शक्ती आहे म्हणून, ऐकतो का ऐकण्याची शक्ती आहे म्हणून. या शक्ती आपल्यावर प्रसन्न आहेत तोपर्यंतच आपले हे वर्तन व्यापार चालू शकतात. आपण जगतो का तर आपण जीववंत आहोत म्हणून. ज्या जीवामुळं जगणं घडतं त्या जीवाकडं वळूनही पाहणं, तो जाईपर्यंत न व्हावं, हा या जीवावरती जिवंतपणे केलेला अन्याय आहे. आणि म्हणून ते म्हणत असत की अंतर्मुख व्हा आणि स्वतःकडं पहा. मला असं वाटतं की हाच खरा विचार आहे. मग ते गूढवादाकडे थोडेसे झुकलेले आहेत म्हणून ते मिस्टिक कॉन्टेम्पलेशन असं म्हणतात की हे सगळं विसरून असा आत्ममग्न स्थितीमध्ये, आत्मरत, आत्मतृप्त, आत्मपर्याप्त अशा अवस्थेमध्ये जो कोणी असेल त्याला काहीतरी आत्मबोध घडतो. तो आनंदाच्या डोही, आनंदांचे तरंग पाहत राहतो. हा तो मोठा माणूस असतो. जो आधी दिसली मोटार की हे मॉडेल चांगलं आहे, मी हेच घेणार म्हणतो, त्याला आत्मा सापडलेला नसतो. शेवटी तो मोटारच्या चाकाखालीच जाण्याचा फार मोठा संभव असतो. म्हणून आपल्या जगण्यामध्ये आनंद घ्या की हे जीवन वाट्याला आलं आहे. यालाच त्यांनी अस्तित्व हे नाव दिलं आहे. हा एक्झिस्टन्स आहे की शेवटी माणूस हा श्रेष्ठ आहे. मॅन इज द मेजर ऑफ एव्हरीथिंग. की माणूस हा सगळ्या मूल्यांचा निकष आहे. जगामध्ये जे जे काही आहे ते माणसामुळं आहे आणि माणसासाठी आहे. माणूस वजा केला तर हिमालयाला हिमालय सुद्धा कोणी म्हणणार नाही. त्याला हिमालय म्हणणारा माणूस हिमालयापेक्षा मोठा आहे, कारण तो माणूस आहे. आणि हे माणसांना जर कळलं तर मग हेवे दावे मत्सर सगळे निघून जातील. गरिबांना डोळे आहेत, श्रीमंतांना देखील डोळेच आहेत. गरिबांना मन आहे, श्रीमंतांना सुद्धा मन आहे. सगळे सारखेच आहेत, पण तरी सुद्धा एक दुसऱ्याला कमी लेखतो. याचं कारण त्याचं जीवन आणि त्याची दृष्टी आणि त्याची वृत्ती विकृत झालेली असते. या विकृतीपासून व्यक्ती आणि समाज दोघेही मुक्त व्हावेत असा निध्यास रजनीशांना होता. पण ते ठरवून रजनीश झाले नाहीत. जसं राजा आणि साधू हे ठरवून काही साधू हा साधू झाला नाही त्या कथेतल्या, तसं रजनीश हे सुद्धा ठरवून मला वाटतं रजनीश झाले नसावे. सुरुवातीला ते आचार्य होते, नंतर ते भगवान झाले, त्यानंतर ते ओशो झाले. आणि जर ते राहिले असते तर आणखी काही झाले असते. त्या होता येईल ते होत राहावं, होता होईल तो होण्याचा प्रयत्न करावा. होण्यामध्ये असणं असतं आणि असण्यामुळे होणं घडतं हे कळलं पाहिजे. शेवटी पाडगावकरांच्या शेजारी बसण्याचा हा दुष्परिणाम आहे.
कारण असं आहे, झाडाशेजारी बसल्यावर झाडाचं मन प्राप्त झालं आणि मग त्याची पालवी ही कुठेतरी अंगाला चिकटली असं म्हणावं लागेल. तसाच थोडाफार प्रकार झाला. आणि म्हणून असण्यामधला आनंद शोधावा. या पलीकडे खरं फिलॉसॉफी वगैरे काही नाही. म्हणजे मुलांना सुद्धा काही शिकू नये, फार वेळ त्यांचा घेऊ नये असं मला वाटतं. त्यांना सांगावं की स्वतःविषयी विचार करा, त्यामध्ये आनंद मिळत आहे तोपर्यंत तो करा. विचारांना थकवा आला तर झोपी जा. झोपेमध्ये सुख असेल तर झोपेत राहा, पण झोप सुद्धा फार काळ शक्य नाही. तेव्हा जागे व्हाल तेव्हा आठवा की तुम्ही झोपेत होता. पण जेव्हा झोपेतलं स्वप्न जागेपणी आठवाल तेव्हा स्वप्न झोपेत पडतं, जागेपणी पडत नाही. पण जाग आणि झोप यांना सांधणारा एक धागा आहे. तो जागेपणी दूर असतो आणि झोपेतही दूर असतो. तो आत कुठेतरी असतो, त्याचंच नाव मी. तेव्हा आणि हे माझं मी पण हाच माझ्या अभ्यासाचा खरं विषय आहे, हाच माझ्या चिंतनाचा विषय आहे, हे माझ्या जीवनाचं सार आहे. आणि याकडे दुर्लक्ष घडू नये. मग आता इतकं सोपं करून सांगणं बरं दिसत नाही. असं आपल्यासारखी वेळात वेळ काढून आलेली एवढी विद्वान माणसं समोर असताना गहनतेच्या वस्त्रांचा त्याग करून इतकं पारदर्शक विवेचन करणं हा रजनीशांच्यावरती घोर अन्याय आहे असं आपणाला वाटेल. परंतु त्यांनी केलेलं सगळं विवेचन कमालीचं सुलभ आहे. हे आम्ही मंडळी वर्गामध्ये अट्टहासानं थोडंसं अवघड का बोलतो, तर अवघड आणि बोजड गोष्टी एके ठिकाणी आल्या म्हणजे मुलं फारसा विचार करीत नाही आणि मग आम्हाला पुढे जाता येतं. रजनीशांनी आपल्या प्राध्यापकांना असंच नडवलं होतं आणि काही प्रश्न उपस्थित केले की त्यांच्याजवळ उत्तरं नाहीत हे त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळं अस्वस्थ चित्त झालेल्या त्यांच्या प्राध्यापकांनी त्यावेळी राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती. अर्थात त्यांच्यासारखे विद्यार्थी पुन्हा प्राध्यापकांच्या वाट्याला आले नाहीत म्हणून नवीन स्केल्स घेऊन मंडळी अजून काम करतायत. असे तर हेच प्रश्न विचारत राहिले तर प्राध्यापकांनी काय करायचं. पण रजनीशांनी या सर्व विद्याशाखांचा अभ्यास केला होता हे विसरता येणार नाही. ते विद्वान होते ही वस्तुस्थिती आहे. ते उत्स्फूर्तपणे बोलत होते हे खरं आहे. परंतु त्यांना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी कर्म भक्ती ज्ञान वैराग्य अगदी अहिंसा सत्य स्थेय ब्रह्मचर्य अपरिग्रह स्वाध्याय शौच संतोष तप ईश्वर प्रणिधान हे सगळं माहिती होतं. माझं तर स्वच्छ मत असं आहे की जो माणूस विद्वान नसेल त्याच्या घराची पायरी चढू नये. याचं कारण असं की विद्वत्तेच्या माध्यमातून मानवकुलाचं युगानुयुगाचं चिंतन आपल्यापर्यंत येत असतं. तुम्ही उत्स्फूर्तपणे जगत असलात तरी आईच्या दुधावर वाढलात आणि नकळत हे दूध तुमच्याकडून घेतलं गेलं हे आईच्या पोटात असल्यामुळं तुम्हाला कळलं नाही. त्या संस्कृतीच्या पोटात वाढणाऱ्यांनी विद्वत्तेचं कवच डावलू नये या मताचा मी आहे. कारण हे सगळं हा वेदांत इथंपर्यंत वाहत आला त्यालाही काय अर्थ आहे. पण तो त्यांनी आत्मसात केला होता. त्यांनी इतका वाचनात वेग होता, चित्ताची एकाग्रता होती, बुद्धिमत्ता प्रखर होती, माणूस विलक्षण होता, अनेक जन्म त्याला समजू शकतील असा सहस्र नेत्र सहस्र आणि प्रज्ञावंत पुरुष होता. आता त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये ही सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे. याचं कारण असं की त्यातून घोटाळे होते की त्यांनी हे पहिल्यांदा समजावून घेतलं आणि मग लोकांना समजावून दिलं की जे ग्रंथात सांगितलं आहे ते अतिशय सोपं आहे, पण हे कळायला बराच वेळ जातो, त्यासाठी ग्रंथ वाचावे लागतात. जसं डोंगर चढून गेल्यानंतर शिखराजवळ तुम्ही गेलात म्हणजे फक्त आभाळ दिसतं, काहीच नसतं. पण मग आभाळ खालीही होतं, मग आपण वरती का आलो हे कळेनासं होतं. म्हणजे आभाळाच्या पोटात डोंगर होता आणि डोंगराच्या खांद्यावर आभाळ होतं, तेव्हा खरं आभाळ कोणतं, तर आभाळ इथून तिथून एक आहे हे कळणं, हे कळण्याचं आभाळ असं मी मानतो. मग आता हाच मुक्त विचार करीत राहण्याची सवय लोकांना लागावी. ती भारतामध्ये कमी प्रमाणात होती, त्यामुळे ते टिकले नाहीत. कारण इतकं मोकळेपणाने बोलून चालत नाही. लोकांना कसं, मी तुम्हाला प्रास्ताविक करणार आहे, त्यानंतर या मुद्द्याचा विस्तार करणार आहे. प्रत्यक्षामध्ये हा मुद्दा नाहीच आहे, पण तरीसुद्धा विस्तारासाठी मी गृहीत धरणार आहे. पण आपली मंडळी अत्यंत सहनशील आहेत, तुम्हाला सांगतो, कळलं का? अत्यंत एका जागेवर बसली तुम्ही त्यांना सांगा. जसं शिवछत्रपती राज्याभिषेकासाठी उद्युक्त झाले तर कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्हाला राज्याभिषेक करून घेता येणार नाही. का तर क्षत्रिया व्यतिरिक्त राज्याभिषेक कोणाला घडू शकत नाही आणि आपण क्षत्रिय नाही. का तर सांप्रत क्षत्रियच उरले नाहीत. अहो पण कशावरून? परशुरामानं ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली आहे म्हणून. पण एकाने विचारलं नाही की हे 21 वेळा का मारावे लागले आणि जे 21 वेळा उठले ते 22व्या वेळी कुठे गेले.
शांत चित्तानं लोक ऐकत होते. हा शांतपणा त्यांना व्याकुळ करीत असे की हा काय वेडेपणा आहे, मी कोणी काहीही सांगावं आणि तुम्ही ते ऐकून घ्यावं. एकदा असं आहे, सीता ही बालपणीच कुठेतरी खेळत होती. ते शिवधनुष्य कुठेतरी तिच्या पायाला लागलं. तिच्या लक्षात आलं. तिनं ओढत आणलं खेळण्यासारखं, अंगणात टाकलं. तिच्या बळाची कल्पना आली आणि पुढे ज्या शिवधनुष्याला तिनं लहानपणी लीलया ओढत आणलं आणि जे शिवधनुष्य पराक्रमी पुरुषांना असं उचलता आलं नाही, ज्याला बाण लावता आला नाही, मग सीतेच्या बळाची कल्पना यायला हवी. मग ही सीता रावणाकडून पळवली जाते कशी? आता हा प्रश्न ते विचारू शकते. मी विचारला तर मी पाखंडी ठरेन. जर लहानपणी हे सामर्थ्य होतं तर एकदम आपलं तो येतो आहे आणि अलीकडे ओढतो आहे आणि ती पळवून नेली जाते आहे आणि आभाळातून लोक पाहत, म्हणजे खाली बसून वर काय चाललंय. मला असं वाटतं की जिथे बुद्धीला काही खटकतं, जरा असं मनामध्ये विकल्प निर्माण होतात, तिथं त्या विकल्पांची वाच्यता करायला आपण शिकलं पाहिजे. दुर्दैवानं आपण आपल्यावरती अन्याय करून घेतले की इतकं कळतंय की सीता ही रामावर प्रेम करत होती. रामाचं सीतेवर प्रेम होतं हे समजू शकतो, पण सीतेला वनवासात धाडावा असं रामाला का वाटलं? मग असं वाटतं तो विजनवास असावा, राहण्याची बरी व्यवस्था असावी. फक्त इथे राहण्याऐवजी अंतरावरती राहा, कारण इथं आपलं जमत नाही, ही शक्यता आहे. म्हणून शेवटी जे आम्ही ऐकतो त्या संदर्भात असंख्य संभाव्यतांचं चिंतन करण्याची क्षमता आणि मुक्त विचार पद्धती ही असली पाहिजे. रजनीशांनी माणसांची मनं मोकळी केली, बाकी त्याने विशेष काही दिलं असं मी मानत नाही. का तर त्यांना ते द्यायचं नव्हतं. कारण द्यायचं कोणाला? तर ज्याच्याजवळ नाही त्याला. पण सर्वांजवळ सर्व काही आहे असं सांगणारा कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण त्याच्या न देण्यात देणं असतं हे घेणाराला जेव्हा कळतं तेव्हा शेवटी घेणाराचे हातही, म्हणजे देणारा